आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो खामगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर समीर दलाल सर. नमस्कार. खामगावसाठी माझ्या मते हे नाव नवीन नाहीये, कारण त्यांची 2 ओळखी आहेत ज्या मला महत्त्वाच्या करून द्यायच्यात. ते म्हणजे स्वतः ते उत्तम इंजिनिअर आहेत. अनेक घरांच्या उभारणीमध्ये त्यांचा हात आहे. मात्र आता त्यांनी स्वतः रिअल इस्टेट कंपनीच्या द्वारे अनेकांच्या घराचं स्वप्न साकार करण्याचं त्यांनी एक वेगळा वसा घेतलेला आहे. कारण बऱ्याचदा असं होतं की प्रत्येकालाच जमिनीवरचं घर बांधणं शक्य होत नाही. आजच्या या महागाईच्या काळात जमिनीचे रेट्स वाढलेले असताना. मात्र अपार्टमेंट्समधून असेल, रेसिडेन्शियल टाउनशिप प्रोजेक्ट्समधून असेल, अशा प्रकारे सुद्धा त्यांनी ते स्वप्न साकार करतात. त्यामुळे अशा 2 अँगलमधनं त्यांच्याशी त्यांच्या या प्रवासाबद्दल, अनुभवाबद्दल आज आपण गप्पा मारणार आहोत. सर, तुमचं स्वागत आहे बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. बिल्ड आयकॉन हा प्लॅटफॉर्मच असा आहे जिच्यामध्ये तुमच्यासारखे नामांकित प्रथितयश इंजिनियर्स जे आम्ही बोलतोय, भेटतोय, त्यांचा प्रवास उलगडतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या या प्रवासातून जी पुढचे इंजिनियर्स येणार आहेत, जे आता पहिलं पाऊल ठेवणार आहेत, तर त्यांच्यासाठी काही मार्गदर्शक गोष्टी, सकारात्मक चर्चा ही आपली होईल आणि त्यांना त्याच्यातून काहीतरी मिळेल, यासाठी हे सगळा बिल्ड आयकॉन हा प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे आपण जास्त वेळ न दवडता थेट आता गप्पांना सुरुवात करूया. नक्की. सगळ्यात आधी विचारायचे ते म्हणजे तुमच्या एज्युकेशनल बॅकग्राऊंडबद्दल. म्हणजे तुमची शाळा कुठली होती? कॉलेज कुठलं होतं? आणि जेव्हा 5-7 वर्षांपूर्वी जेव्हा पहिल्यांदा विचार आला असेल सिव्हिल इंजिनिअरिंग करण्याचा, तर तेव्हा कोण होतं याच्यामागची प्रेरणास्थान, की ज्याच्यामुळं तुम्ही या फील्डमध्ये आलात? तर काय सांगाल? अ, म्हणजे माझं जे शिक्षण आहे, मी एकदम मध्यमवर्गीय घरातून बिलॉंग्स करतो. हं. माझं शिक्षण नगर परिषदच्या शाळेमध्ये झालेलं आहे. 1ली ते 4थी प्राथमिक वर्ग. नंतर इथे खामगावमध्ये अर्जन खिमजी नॅशनल हायस्कूल म्हणजे माझं 10 पर्यंत शिक्षण झालं. हं. त्याच्यानंतर डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग माझं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये खामगाव इथे झालेलं आहे. तर त्याच्यानंतर मी माझं ग्रॅज्युएशन जे आहे हे पुण्यामध्ये ज्ञानोबा सोपानराव मोजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी बालेवाडीमध्ये कंप्लीट केलं आणि त्याच्यानंतर 2 वर्ष मी स्वतःची प्रॅक्टिस केली आणि मग नंतर एमटेक स्ट्रक्चर मी माझं GH रायसोनी अमरावतीमधून कंप्लीट केलेलं आहे. हं. आणि सिव्हिल इंजिनिअरिंग घेण्यामागचं एक असं कारण होतं की मी ॲक्सिडेंटली सिव्हिल इंजिनियर आहे. हो. ॲक्च्युली मी आमच्या वेळेस 2010 मध्ये मेकॅनिकलला खूप चांगली डिमांड होती मेकॅनिकल इंजिनिअरिंगला आणि माझं कट ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये बसला नाही, म्हणून मला सिव्हिल इंजिनिअरिंग मिळालं आणि त्यावेळेस मी थोडं भरपूर नाराज झालो की मला सिव्हिल इंजिनिअरिंग मिळालं आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग मिळालं नाही. बट जसं जसं वेळ गेला, आज मला खूप म्हणजे एक चांगलं वाटते की माझं डिसिजन त्यावेळेस ॲक्सिडेंटली जरी मी सिव्हिल इंजिनिअर झालो, पण आजच्या तारखेत माझ्यासाठी खूप चांगली एक अभिमानाची गोष्ट आहे की मी आज सिव्हिल इंजिनिअर आहे. वाह! बिकॉज आता जी डेव्हलपमेंट आहे, ग्रोथ आहे आपल्या इंडियाची, विदर्भाची, तर त्याच्यामध्ये भरपूर ऑपॉर्च्युनिटी सिव्हिल इंजिनिअरसाठी आहे. प्रत्येक सेक्टरमध्ये आहे आणि सिव्हिल इंजिनिअर असं नाही आहे की पर्टिक्युलर फक्त घराचेच काम करतात. भरपूर त्याच्यामध्ये ब्रिज आहेत, रोड आहे, टनल्स इंजिनिअरिंग आहे, रेल्वे इंजिनिअरिंग्स आहे, भरपूर इंजिनिअरिंग्स आहे आणि आज मला त्या गोष्टीचा अभिमान आहे. येस. पण तुम्ही जरी असं म्हणलात की तुम्ही ॲक्सिडेंटली इंजिनिअर झालात, पण मला असं वाटतं की एक आयुष्यात टर्न होता आणि तुम्ही तो लेफ्ट घेण्याची राईट टर्न घेतलात आणि तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग सारख्या महत्त्वाच्या Yes, yes. फील्डमध्ये आलात आणि आज तुम्ही सक्सेसफुल झालेलात. त्यामुळे मला ऑफकोर्स तो ॲक्सिडेंट नाही वाटत. तो हो. फक्त एक टर्न होता आयुष्यातला असं वाटतं. बरं. दुसरा प्रश्न असा विचारायचा आहे की जेव्हा तुम्ही ग्रॅज्युएशन केलं, नंतर मास्टर्स केलं आणि जेव्हा पहिला प्रोजेक्ट आपला स्वतःचा करायची हो. वेळ येते, तर तो एक स्ट्रगल पिरियड हा फार प्रत्येक इंजिनिअरच्या आयुष्यात फार महत्त्वाचा असतो. आणि बरोबर. जोपर्यंत तो पहिला प्रोजेक्ट, कारण नवीन असल्यामुळे कोणी काम देत नाही आणि कोणी काम देत नाही म्हणून अनुभव नाही, हो. अशा गचाड्यात सिव्हिल इंजिनियर सापडलेला असतो. तर तो तुमचा स्ट्रगल कसा होता? ॲक्च्युली माझा स्ट्रगल असा होता सर, मी इंजिनिअरिंग पासआउट झालो. हं. इंजिनिअरिंग पासआउट झाल्यानंतर ज्यावेळेस मी माझी सुरुवात केली, तर कुठं पण मी काम घ्यायसाठी गेलो कोणाच्या घराचं, मला प्रत्येकजण सांगायचं की याच्या अगोदर कुठं प्रोजेक्ट कंप्लीट केलेला आहे का? आणि माझ्याकडे तर काही प्रोजेक्ट्स नव्हते. मग माझ्या घराकडे जे प्रोजेक्ट सुरू होते, तर तिथल्या ओनरला मी जाऊन सांगायचो की सर, मी 2-3 ओनर घेऊन येणार. त्यांना तुम्ही फक्त इतकं सांगायचं की समीरला मी माझं काम दिलेलं आहे. आणि ते पण मला त्यांनी एक चांगलं सहकार्य केलं. 1-2 प्रोजेक्ट जे आहेत सुरुवातीच्या काळात मला घेण्यासाठी खूप त्रास झाला आणि पण जे ओनरनी मला सांगितलं, म्हणजे त्यांनी माझं नाव सजेस्ट केलं आणि मग नंतर असा एक प्रोजेक्ट मला मिळाला सगळ्यात पहिले सुरुवातीचा. मग असं करता 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 मला नंबर ऑफ प्रोजेक्ट्स मिळाले आणि मागच्या 3 ते 4 वर्षात मी माझे 10 अपार्टमेंट्स आणि नियर अबाउट 50 to 60 घर्स मी कंप्लीट केलेले आहेत. क्या बात आहे.
हा एक जसा टप्पा आहे आयुष्यातला, जेव्हा तुम्ही स्वतः पहिला प्रोजेक्ट घेतला. तुम्ही आता विचारणार नाही कुठला प्रोजेक्ट, कारण जसा तुम्ही घेतलाय तो पहिला प्रोजेक्ट, त्यामुळे आता त्याचं नाव डिस्क्लोज करायला बरोबर. नको असं. आणि त्याच्यानंतर हा एक टप्पा झाला, आणि त्याच्यानंतर जेव्हा स्वतःचे रेसिडेन्शियल प्रोजेक्ट तुम्ही करायचे, अच्छा. तर तो टर्न आयुष्यातला कसा होता? तो डिसिजन कसा घेतला, की असं वाटलं की अरे मी तर लोकांचे हे घरं बांधतोय, पण त्याच्यापेक्षा जर मी असे रेसिडेन्शियल काही अपार्टमेंट्स बांधल्या, तर त्याच्यात एक वेगळा हे होईल. तर तो टर्न कसा होता? कसं असते, कुठेतरी कुठल्या तरी गोष्टीला ब्रेक द्यावा लागतो. म्हणजे हम्म. माझं असं झालं होतं, की मला नंबर ऑफ प्रोजेक्ट्स मिळत होते, मी करत होतो. हम्म. आणि ते करत असताना मी एका पर्टिक्युलर गोष्टीमध्ये गुंतून होतो. हम्म. म्हणजे मी खामगाव सारख्या छोट्या शहरातला आहे, आणि माझं थोडं 2-3 गोष्टी, असं नसते की प्रत्येक माणूस परफेक्ट असते. माझं पण 2-3 डिसिजन चुकले होते. मी ॲग्रीमेंट्स प्रॉपर नव्हते केले. त्यामुळे काय झालं, ॲग्रीमेंट्स प्रॉपर नाही केल्यामुळे मला त्यात भरपूर ठिकाणी लॉस आला. हो. लॉस आल्यामुळे मी माझं जे काम होतं टर्नकी प्रोजेक्टचं कम्प्लीट करायचं, ते थोडं मी थांबवलं. आणि त्याच्यानंतर मी विचार केला की आपण एक स्वतःच प्लॉट परचेस करायचा आणि त्याच्यावरच कन्स्ट्रक्शन करून ते सेल आउट करायचं. म्हणजे याच्यात भरपूर वेळेस काय होते माहिती आहे का, पेमेंटचं जे कस्टमर्स कडून पण कुठे डिले होते, मग तो प्रोजेक्ट डिले होते, त्याच्यामुळे ते सगळं ब्लेम एक इंजिनियर्सवर येऊन जाते. आणि त्याच्यापेक्षा आपलं स्वतःचं केलेलं कधी पण योग्य, म्हणून मी माझं तसं अपार्टमेंटचं काम सुरू केलं. वा. आता मग करंटली कुठले ऑनगोईंग प्रोजेक्ट चालू आहेत सध्याला अपार्टमेंट्स मध्ये? माझं करंटली 3 प्रोजेक्ट सुरू आहे ऑनगोईंग. एक आहे खामगावमध्ये घाटपुरी नाक्याला विजय हाईट्स म्हणून. ओके. त्याच्यामध्ये माझे G+4ची रेसिडेन्शियल प्लस कमर्शियल मिक्स प्रोजेक्ट आहेत. प्रोजेक्ट चालू आहेत. त्याच्यामध्ये 16 शॉप्स, 3 कमर्शियल हॉल आणि 15 फ्लॅट्स असा माझा प्रोजेक्ट आहे. आणि एक आहे आयसेफ पेट्रोल पंपाच्या समोर शिवपुष्प रेसिडेन्सी म्हणून. तर तो प्रोजेक्ट पण आहे माझा. त्याच्यामध्ये 5 फ्लॅट्स आणि 8 शॉप्स असं आहे. असं आहे. आणि मी रिसेंटली एक हँडओव्हर केलेला प्रोजेक्ट आहे पुष्पांजली प्राईड म्हणून. त्याच्यामध्ये पूर्ण बिल्डिंग ही रेंटल बेसिसवर दिली आपण. अच्छा, व्हेरी गुड. मला कायम असं कौतुक एक वाटतं एका वेगळ्या अँगलला, की जेव्हा असं तुम्ही रेसिडेन्शियल बंगलो इंडिव्हिज्युअल बांधता, तेव्हा त्या माणसाच्या गरजेप्रमाणे बांधता. बरोबर. पण जेव्हा फ्लॅट स्कीम असते, तेव्हा तुम्हाला लोकांना काय आवडेल हे आधीच फोरकास्ट करून तुम्हाला हे बांधायचं असतं. तेव्हा तुम्ही कसं ठरवता की लोकांना किती फ्लॅट साईजची घरं लागतील, किंवा काय त्यांची रिक्वायरमेंट असेल, हे आधीच सगळं जज करता? आता याच्यासाठी तुम्ही जितकं आमचं सेक्टर असं आहे, बिझनेस सेक्टर, जेवढं तुम्ही ट्रॅव्हल करसाल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. म्हणजे बेसिकली मी डिप्लोमा खामगावातून केला, पण माझं ग्रॅज्युएशन मी पुण्यातून केलं. पुण्यामध्ये असताना तिथे जे बिल्डर्स होते, म्हणजे असं म्हणतो ना की माझं एक स्वप्न होतं. मी तेव्हा बघायचो म्हणजे एबिल कन्स्ट्रक्शन, DSK, न्याती, कुमार बिल्डर्स, तर यांच्याकडे ज्यावेळेस म्हणजे शापूरजी पलोनजी, तर हे बघत असताना असं वाटायचं की आपलं स्वतःचं पण प्रोजेक्ट असावं. आणि ते त्यांचे ब्राउचर्स बघायचे, त्यांच्या स्कीम्स मध्ये ते काय अम्युनिटीज प्रोव्हाइड करतात आणि त्या आपण खामगावला काय प्रोव्हाइड करू शकतो. तर त्याच्यावर माझा एक नेहमी स्टडी असायचं, शिकत होतो. पण माझी एक इच्छा होती की मी खामगावसाठी म्हणजे आपण सुरुवात करू, आणि छोटं का होणार पण स्वतःच करू. नक्कीच नक्कीच. आणि माझ्या ते खामगावमध्ये तेवढ्या हायराईजला अजून परमिशन नाहीये, नाहीतर ती सुद्धा तुम्ही स्वप्न इथं खामगावकरांचं साकारलं असतं. हायराईजला आता कसं आहे, UDCPR मध्ये आता हायराईज बिल्डिंग मध्ये FSI तेवढा आता मिळतोय, म्हणून हायराईज बिल्डिंग खामगाव मध्ये पण 2 ते 3 वर्षात चांगलं म्हणजे रिस्पॉन्स चांगला मिळेल. बरोबर बरोबर, क्या बात आहे. सो आता काही टेक्निकल प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की जसं तुम्ही हे फील्डमध्ये इतकं काम करताय, तर यामध्ये एक तुम्ही घटक कायम बघितला असेल, तो म्हणजे लेबरचा किंवा वर्करचा. आणि त्यातल्या त्यात अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार मोठं आहे. तर अशा अनस्किल्ड लेबर बरोबर काम करणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं, आणि तुम्ही कसं ती सिच्युएशन हँडल करता? आता अनस्किल्ड लेबरचं जर सांगितलं तर लेबरचे 2 ते 3 प्रकार असतात. एक अनस्किल्ड, सेमी स्किल्ड आणि स्किल्ड. तर भरपूरशे लोक काय करतात की काहीतरी 2 पैसे कमी लागावे, वाचावे म्हणून एखाद्या नॉन टेक्निकल पर्सनला काम देऊन देतात, आणि ते नंतर धोकादायक असते. बिकॉज त्यांना त्यातलं टेक्निकल नॉलेज नसते. कॉन्क्रिटिंगला किती ग्रेडचं कॉन्क्रीट यूज करायचं, स्टील कोणते यूज करायचं, लोहा बांधणी करताना तर भरपूर लोकांचं इथे म्हणजे खामगावमध्ये तर भरपूर लोकांना फ्रेम स्ट्रक्चर जे काम करतो आपण, तर फ्रेम स्ट्रक्चर मध्ये भरपूर लोक ब्रिक वर्क आणि कॉलम वर्क सोबत करतात. वास्तविक पाहता PWDचा नॉर्म्स आहे की फ्रेम स्ट्रक्चर करताना पहिले सगळी फ्रेम्स कम्प्लीट करायची आणि नंतर ब्रिक वर्क केलं पाहिजे. त्याच्यामध्ये पण
भरपूर लोकांचा समज असा आहे की ब्रिकवर्क नंतर प्लास्टर सोडते किंवा क्रॅक्स पडतात. असं काही नाही, फ्रेम स्ट्रक्चर केलं तर त्याला पण भरपूरसे ऑप्शन्स आहे. आणि लेबरचा खरंच खूप प्रॉब्लेम आहे. एक विशिष्ट वर्ग जो आहे तोच लेबरचं काम करतोय. बरोबर. आणि आपल्याकडे थोडी चालना द्यायला हवी की जसं त्यांचे ट्रेनिंग्स घ्यायला पाहिजे लेबरचे. आणि त्याच्यामध्ये कोणी प्लंबिंगचं काम करते का, कोणी इलेक्ट्रिशियनचं काम करते का, कोणी आपले गवंडीचं काम करते का, तर याचे क्लासेस घ्यायला पाहिजे. आणि ते म्हणजे जसं शिकवल्यानंतर जो नॉन टेक्निकल लेबर आहे तो स्किल्ड होईल. स्किल होईल. बरोबर आहे. दुसरं, तुम्ही स्वतः मास्टर्स आहात, तुम्ही सक्सेसमध्ये केलंय आणि सगळ्यात महत्त्वाचं इतकी वर्ष काम करताय. तर आता तंत्रज्ञानाची मदत, तंत्रज्ञानाचा फायदा आता तुम्हाला डे टू डे रुटीन मध्ये कसा होतो, एक सॉफ्टवेअर पॉईंट ऑफ व्ह्यू आणि एक मशिनरी पॉईंट ऑफ व्ह्यू, काय सांगाल? सॉफ्टवेअर पॉईंट ऑफ व्ह्यू सर, पहिले आहे ना पेन्सिलनी आपण शीट्स बनवायचो आणि ते शीट्स म्हणजे लेंथी प्रोसेस होती. आता ऑटोकॅड मध्ये सॉफ्टवेअर आहे, स्टॅड प्रो आहे, ई-टॅप्स आहे. याच्यामध्ये आपलं पूर्ण बिल्डिंग जी आहे तर ती म्हणजे आपल्याला लवकरात लवकर डिझाईन होते आणि तो त्यात तुमचा जो वेळ आहे तो वाचतो. प्लस तुमचं वेळ वाचतो आणि आउटपुट जास्त मिळतो. म्हणजे कमी वेळात तुम्हाला जास्त काम करता येते. बरोबर. आणि दुसरा पुढचा प्रश्न असा एक विचारायचा आहे की तुम्ही सुरुवातीच्या काळात जसं तुम्ही म्हणलात की टर्नकी प्रोजेक्ट करायचा किंवा आता रेसिडेन्शियल मध्ये पण काम करताय, आता फ्लॅट्स मध्ये काम करताय, तर एक वाक्य कायम तुम्ही कस्टमरकडनं ऐकत आला असेल ते म्हणजे आमचं बजेट थोडं कमी आहे. आणि अशा वेळेला एक इंजिनियर म्हणून तर तुम्हाला असं वाटत असतं कायम की एक दर्जेदार घर आपण बनवावं की जे पुढचे बरेच वर्ष चालेल. तर क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा साधता अशा वेळेला? नाही, बजेट जरी कमी असला तरी पण क्वालिटी जी आहे ना तुमची ती कमी व्हायला नको. बिकॉज क्वालिटी इम्पॉर्टंट याच्यासाठी आहे. तुम्ही बजेटनुसार जर घर प्लॅनिंग करायचं आहे तर ज्या घराचा जो मेळ म्हणजे मेन जीव असतो, जसं कॉलम, बीम्स, स्लॅब्स, कॉन्क्रिटिंग वर्क जे आहे, स्टील, सिमेंट, याची क्वालिटी कधीच ढासळायला नको. कारण की हे तुम्ही घर आयुष्यात एकदा बांधतात आणि ते तुम्ही मजबूत बांधायला हवं. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला बजेट प्लॅनिंग जर करायचं आहे तर तुम्ही जसं टाईल्स आहे हा तुम्ही नंतर तुम्ही रिप्लेस करू शकता, डोअर्स रिप्लेस करू शकता, विंडोज रिप्लेस करू शकता. तर हे तुम्ही थोडंसं क्वालिटी म्हणजे क्वालिटी चांगलीच, परंतु चॉईसेबल आयटम असल्यामुळे याच्यात तुमचा बजेटमध्ये विचार केला कमी बजेटमध्ये तर चालू शकतो. बरोबर आहे. हा जसा एक कन्सर्न आहे तसा दुसरा एक आहे की प्रत्येक सिव्हिल इंजिनिअरसाठी महत्वाचा पार्ट असतो तो म्हणजे प्लॅन. आणि त्या प्लॅन या फेजवर जर चांगलं काम झालं तर पुढचं इम्प्लिमेंटेशन ऑफकोर्स चांगलं होतं. तर तुम्ही या प्लॅन या स्टेजचा इम्पॉर्टन्स तुमच्या नजरेतून काय सांगाल? तर भरपूर ठिकाणी काय होते म्हणजे प्रोजेक्ट जे आहेत नॉन टेक्निकल पर्सनला डायरेक्ट दिले जातात की माझं हे स्क्वेअर फूट नुसार एक काम करून दे, इतके इतके पैसे घे, मला असं असं करून दे. तोच त्याचा वही पेन काढतो, सांगतो रूम इथं आहे, किचन तिथं आहे, डोअर इथं आहे आणि ते नॉन टेक्निकल काम करून देते. परंतु मला असं म्हणायचं आहे तुम्ही जर 20-25 लाख रुपयाचं घर बांधताय म्हणजे एक मिडल क्लास फॅमिली जर विचार केला तर 15 ते 25 लाख रुपयापर्यंत कोणी पण असंच घर बांधते. आणि जर तुम्ही जर ते घर बांधत आहे तर माझं असं म्हणणं आहे तुम्ही सरळ सरळ 1% त्याचा जो खर्च आहे हा डिझायनिंग साठी ठेवा. डिझायनिंग साठी यासाठी ठेवा म्हणजे इंजिनियरचं सुपरविजन त्यासाठी ठेवा. तुम्ही 2% 3% जे काय द्यायचं त्याच्यामध्ये तुमची कॉस्ट सेव्हिंग करून देणार आणि टेक्निकली त्या गोष्टी इंजिनियर्स तुम्हाला सांगणार, त्याच्यामध्ये तुमचं मटेरियल पण सेव्ह होणार आणि तुमची जी स्ट्रेंथ आहे, क्वालिटी आहे हे पण मजबूत होणार. बरोबर. दुसरं, कन्स्ट्रक्शन करताना काही महत्वाच्या टिप्स तुम्ही सांगू शकाल का की ज्याची काळजी इंडिव्हिज्युअल घर बांधताना सुद्धा एखाद्या कस्टमरनी घेतली पाहिजे जनरली, की जर चांगलं दर्जेदार दीर्घायुष्य टिकणारं बांधकाम हवं असेल तर साधारणपणे काय काळजी घेतली गेली पाहिजे बांधकाम करताना? सुरुवातीच्या काळात ज्यावेळेस आपण बांधकाम घराचं काढतो त्यावेळेस आपली जी लोन केस आहे, आता मी तुम्हाला एक शॉर्टकटमध्ये पूर्ण समजून सांगतो की जर सपोज तुमचं 15-20 लाख रुपयाचं बजेट आहे, सगळ्यात पहिले घराची काळजी करताना तुम्ही एक टेक्निकल पर्सन त्याच्यावर हायर करा. त्याच्यानंतर एक नॉन टेक्निकल पर्सन किंवा स्वतः म्हणजे क्युरिंग साठी पाणी मारण्यासाठी तिथं व्यक्ती पाहिजेच. बिकॉज तुमचं ज्यावेळेस काम होते तर एक इनिशियल सेटिंग टाइम असतो कॉन्क्रीटचा, तर त्यावेळेस तुम्हाला क्युरिंग त्याचं करणं आवश्यक आहे. बरोबर. आणि ते करत असताना तुमचे जे इस्टिमेट आहे म्हणजे प्रोजेक्टचं इंजिनियर कडून इस्टिमेट काढून घ्यायचं की माझं बजेट समजा 15 लाख रुपयाचं आहे तर 15 लाख रुपयाचा खर्च मी कसा डिवाइड करेल, म्हणजे प्लिंथला मला किती लागेल, लिंटेलला किती लागेल, स्लॅबला किती लागेल आणि फिनिशिंग मध्ये मी किती खर्च करणार आणि माझ्याकडे अवेलेबिलिटी फंड किती आहे, सगळं काही होते पण पैशाचं सोंग होत नाही सर. म्हणून
बजेट म्हणजे ज्या घरात आपल्याला राहायला जायचं आहे त्या घरात आपण सुखी समाधानी राहायला पाहिजे, कोणाचं कर्ज अंगावर नाही पाहिजे, त्यानुसार बजेट प्लॅनिंग, एस्टिमेट आणि टेक्निकल पर्सन हायर करूनच काम केलेलं कधी पण योग्य. बरोबर. पुढचा प्रश्न एक जरासा वेगळ्या अँगलचा आहे, तो म्हणजे तुम्ही स्वतः इंजिनियर आहात, मास्टर्स आहात, इथले मूळचे आहात आणि अनुभवी आहात. अशा वेगळ्या 2-3 पर्स्पेक्टिव्ह तुमच्याकडनं ऐकायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं असं कायम म्हटलं जातं की एखाद्या जिल्ह्याचा विकास कुठं होणार आहे हे जर विचारायचं असेल तर 2च लोकांना विचारा, एकतर राजकारण्यांना विचारा किंवा बिल्डरला विचारा. आणि त्यातलंच एक व्यक्ती माझ्या समोर आहे म्हणून हा प्रश्न विचारतोय. ते म्हणजे बुलढाण्याच्या विकासाचं व्हिजन असं जर विचारलं तर तुम्हाला काय वाटतं पुढच्या 10-15 वर्षांमध्ये कुठल्या क्षेत्रांवर आता फोकस करण्याची गरज आहे? एक इंजिनियर म्हणून असं तुम्हाला वाटतं की या क्षेत्रांवर आता काम केलं पाहिजे जर आपल्याला बुलढाण्याला पुण्या मुंबईच्या कंपॅरिझनमध्ये पुढे न्यायचं असेल तर? एक सर मी अभिमानाने सांगतो की आमचं जे बुलढाणा डिस्ट्रिक्ट आहे म्हणजे हे सांगताना आहे की नाही म्हणजे आम्हाला थोडंसं लाजच वाटायची असं म्हटलं चालते. आम्ही ज्यावेळेस पुण्याला शिकायला होतो ते सांगताना मागासवर्गीय म्हणून बुलढाणा बघितलं जायचं. पण आज अभिमान या गोष्टीचा आहे की बुलढाण्यामध्ये आजची जे डेव्हलपमेंट होत आहे म्हणजे तुम्ही रस्त्याचा विकास बघा, त्याच्यानंतर तुम्ही ब्रिज, रस्ते आणि MIDCचं एक्सपान्शन, ह्या भरपूर गोष्टी आपल्या बुलढाण्यामध्ये होत आहे. आणि मी खामगावतून बिलॉंग्स करतो तर खामगावचा विकास मी बघितला तो खूप झपाट्याने झालेला आहे. बरोबर. आणि दुसरं MIDCचं एक्सपान्शन पण आमचं खामगावचं आता प्रस्तावित आहे आणि ते जर झाल्यानंतर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट होणारच आहे, प्लस रोजगार उपलब्ध होणार आहे. आणि जे आता नवीन नवीन डेव्हलपमेंट होत आहे विदर्भाची, आता जर तुम्ही बघितलं जसं भरपूर पश्चिम महाराष्ट्रात पहिले विकास झाला, सर्वात सुरुवातीला मुंबईत विकास झाला, नंतर पश्चिम महाराष्ट्रात झाला, मराठवाड्यात झाला. विदर्भ हा मागासवर्गीयच राहिला होता, मागे राहिला होता. पण आता सध्या आपले जे CM साहेब आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्यांनी विदर्भाचा विकास हा खूप झोपाट्याने समोर ठेवलाय. बरोबर. पण त्याची कुठली फील्ड अशी वाटतात की आता या क्षेत्रांवर अजून जास्त लक्ष दिलं पाहिजे? ऑलरेडी बरेच लक्ष दिलं जात आहे, पण तरी कुठलेही वाटतात मुद्दे की ज्याच्यावर लक्ष? मला मुद्दे असं वाटते सर, विदर्भामध्ये शेती ला जी पाण्याची कमतरता होती, तर आता नदीजोड प्रकल्प आहे त्याच्यामध्ये पाण्याची जी कमतरता आहे ती पूर्ण आता कमी झालेली आहे. म्हणजे त्याच्यानंतर इथे आता वृक्ष संवर्धनाचा जो दरवर्षी 12 कोटी जी झाडं लावली जातात, संवर्धनाचा जो आता सध्या सुरू आहे करंट गव्हर्नमेंटनी जे केलेलं आहे, तर माझं असं म्हणणं आहे की पाण्याचा प्रॉब्लेम खामगावचा बऱ्यापैकी सॉल्व्ह झालेला आहे, बुलढाण्याचा सॉल्व्ह झालेला आहे. आणि इथं शेतीसाठी म्हणजे शेती विकसित व्हावी म्हणून नदीजोड प्रकल्प पण यावेळेस 88,000 कोटीचा फडणवीस साहेबांनी तो सँक्शन केलेला आहे. त्याचं आता काम लगेच सुरू होणार आहे. तर त्याचा नक्कीच फायदा आपल्या विदर्भवासियांना होणार आहे. पण यामध्ये शासनानं अजून काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? हे प्रकल्पाला अजून थोडीशी गती देण्याच्या दृष्टीने शासनाने गती देण्यासाठी माझं तर एक असं म्हणणं आहे की जे पण टेक्निकल पर्सन्स आहे, म्हणजे सपोज जर तुमचे प्रोजेक्ट जर समजा बुलढाण्यात चालू आहे किंवा वाशिम आहे, म्हणजे असं एक पर्टिक्युलर सेक्टर जर आपण पकडलं बुलढाणा, वाशिम, अकोला, तिथले जे स्थानिक इंजिनियर्स आहेत त्यांना तुम्ही विश्वासात घ्या. त्यांच्या माध्यमातून त्यांच्याकडे टेक्निकल जे लोक आहेत त्यांचा यूज तुम्ही डेव्हलपमेंटसाठी यूज करा. म्हणजे स्टार्टअप इंडिया जी आता आहे सुरू स्कीम, तर त्याच्यामध्ये कागदपत्र काढे करण्यातच भरपूर वेळ जातो. हेच जर थोडी स्कीम जर थोडी तुम्ही इझी केली तर जे नवीन अपकमिंग इंजिनियर्स आहेत त्यांना कुठंतरी लोन उपलब्ध करून द्या, जेणेकरून तो त्याचे 2 कॉन्ट्रॅक्ट करेल, डेव्हलपमेंट करेल, 2 पैसे कमवेल. आणि नक्कीच जर डेव्हलपमेंट झाली म्हणजे विकास झाला, रोजगार उपलब्ध झाला म्हणजे विकास झाला. म्हणजे तुम्ही त्याला कुठलं ना कुठलं एक आर्थिक सहाय्य म्हणजे एक लोनच्या स्वरूपात द्या आणि तो विकास होईल. बरोबर आहे. दुसरं, या फील्डमध्ये आता जे तरुण इंजिनियर्स येत आहेत, तुमचे पुढचे मित्र येत आहेत, जे पहिलं पाऊल या क्षेत्रात टाकताय, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल एक सिनियर म्हणून? आणि काय सांगाल की काय यशाचा तुमचा फॉर्म्युला पण सांगा आणि काय काळजी घेतली ते पण सांगा. यशाचा फॉर्म्युला फक्त एकच आहे, सो बका एक लिखा. तुम्ही कुठली पण गोष्ट करसाल ते अग्रीमेंट पूर्व करा. म्हणजे याच्यामध्ये नवीन नवीन काय होते माहितीये का, नवीन कमर्सला असतो नवीन नवीन काम मिळत जाते आणि तो काम घेत जातो व्यक्ती. परंतु हिशोब जो असतो बिझनेसमध्ये, हिशोब हा म्हणजे 1-1 रुपयाचा हिशोब पाहिजे आणि प्रत्येक गोष्ट जी पण आपण करत आहे तर त्याचा अग्रीमेंट आपण केलेलं पाहिजे. माझा फक्त एकच सल्ला आहे नवीन व्यक्तींना, तुम्ही अग्रीमेंट करा आणि हिशोब ठेवा आणि नक्कीच तुम्हाला सक्सेस भेटते.
क्या बात आहे. दुसरं आतापर्यंत केलेल्या प्रोजेक्ट्स मधला एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगता येईल का, की जो करताना एक वेगळा आनंद होता, समाधान होतं, काहीतरी नवीन केलं आपण ऍक्च्युली असं? प्रोजेक्ट करताना म्हणजे माझं करिअर मधला बिझनेस मधला म्हटल्यापेक्षा ज्यावेळेस मी कॉलेज लाईफ मध्ये होतो, हं. तर माडीन जे गाव आहे पुणे साईडला, हो, हो. तिथे दरड कोसळली दरड. होती. हो. आणि तिथे दरड कोसळली असल्यामुळे त्याचं रिहॅबिलिटेशनचं काम जे होतं, हं. तर आमचा इंजिनिअरिंगचा प्रोजेक्ट जो होता तो रिहॅबिलिटेशन ऑफ माडीन गाव हा बरं, प्रोजेक्ट होता. बरं, बरं. तर त्याच्यामध्ये आम्हाला जे शिकायला मिळालं, जे मायवन टेक्नॉलॉजी आता यूज करत आहे, तर ती 10-12 वर्ष अगोदर आम्ही कॉलेजमध्ये असताना मायवन टेक्नॉलॉजीवर वर्क केलेलं आहे. क्या बात आहे. म्हणजे तिथं मला भरपूर शिकण्यासारखं मिळालं. होय. आणि ज्या दुर्घटनाग्रस्त भागासाठी तुम्ही काम केलं, त्याच्यासाठीचं एक वेगळं समाधान असेल, कारण त्या लोकांचं जेव्हा तुम्ही घर उभारलत, ज्यांचं घर रातोरात गेलं होतं, अशांसाठीचं एक वेगळं समाधान एक सिव्हिल इंजिनियर म्हणून तुम्हाला वाटलं असेल. ऍक्च्युली आमचा केस स्टडी होता सर. अच्छा. ते जे प्रोजेक्ट दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरनी कम्प्लीट केलेला होता. ओके. आमचा केस स्टडी होता हं. की नेमकं जी दरड कोसळली तर ती कशामुळे कोसळली, म्हणजे बरोबर. पाण्याचं प्रमाण जास्त झालं हं. का, तिथे सॉइल इरोशन झालं, तर हं. त्याच्यावर केस स्टडी होता. केस स्टडी होता, बरोबर आहे. आणि आत्ता काम करताना असंच आपण आव्हानाबद्दल बोलतोय, तर असं कुठलं आव्हान तुम्हाला आजपर्यंत आलंय? एखादी अडचण आली आहे, प्रॉब्लेम आलाय आणि त्या आव्हानावर तुम्ही कसं मार्ग काढला? असं एखादा आम्हाला प्रसंग ऐकायचा आहे तुमच्याकडून, की रोजच्या कामामध्ये असं कुठेतरी एखादं अचानक आव्हान येतं आणि मग तुम्ही कोणाची मदत घेतली, तुम्ही स्वतः काहीतरी विचार केलात आणि त्याच्यावर मार्ग काढला. आता आव्हानात्मक म्हणजे जो सिव्हिल इंजिनियर आणि बिझनेस हं. ह्या ज्या दोन गोष्टी आहेत, हे जो आव्हान स्वीकारू शकतो त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग करावं हं. आणि त्यांनीच बिझनेस करावं. कारण की बिझनेसमध्ये तुमचं अप्स अँड डाऊन्स हे रेग्युलर चालू असतात. हं. आणि अप्स अँड डाऊन्समध्ये कुठला पण दिवस, जो सुरुवातीला जो दिवस असतो आपला, सकाळपासून संध्याकाळपर्यंत काही ना काही एक चॅलेंजेस असतात आपल्याला. हो. आणि आपण आपलं काम करत राहायचं आणि काम करत असताना ज्या अडचणी येतात त्या आपल्याला स्वतःच्या अडचणी स्वतःला सॉल्व्ह कराव्या लागतात. बरोबर. फक्त एक आहे की हे करत असताना कुठल्या तरी एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा लागतो. हो, तर तसाच एखादा प्रसंग आठवतोय का कुठला? किंवा एखादा किस्सा असं काहीतरी सांगता येईल? ऍक्च्युली किस्सा असा आहे की मला याच्यातलं काही लिगल डॉक्युमेंटेशन याचं त्याचं काही नॉलेज नव्हतं. हं. भरपूर वेळेस माझ्या पण चुका झाल्या. हं. परंतु मी कुणी पण जर बिझनेस स्टार्ट केला किंवा नवीन यंगस्टर्स असतील, त्यांनी आता या क्षेत्रामध्ये येत असतील, तर त्यांनी आपले 2 ते 3 मित्र नेहमी करावे. एक म्हणजे सीए, जो अकाउंट सेक्शनचा आपल्याला नॉलेज देईल. बरोबर. दुसरा आपला मित्र असावा वकील, वाह! जो नेहमी आपल्याला लिगल ऍडवायझर देईल. हो. म्हणजे काही पण केलं तर आपल्यासाठी आपला मित्र आहेच की तो आपल्याला सॉल्व्ह करून देईल. हं, हं, हं. आणि सीए साठी असतो की आपले जे हिशोब जो असतो, टेक्निकल ज्या गोष्टी असतात, जीएसटी आहे, त्याच्यानंतर तुमचं इन्कम टॅक्स आहे, हं. त्या गोष्टी प्रॉपर झाल्या पाहिजेत. जर त्या प्रॉपर नाही झाल्या तर त्याचं काही दिवसानंतर पेनॉल्टीज आणि टॅक्स त्यामध्ये भरपूर पैसे चालले जातात. बरोबर. तर त्यामुळे असे 2 जर मित्र तुम्ही ठेवले, एक सीए आणि एक वकील, हो. तर तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये सक्सेस आहे. क्या बात आहे. दुसरं तुम्ही कन्स्ट्रक्शनमध्ये जेव्हा स्टील निवडण्याची पाळी येते किंवा येतं, तेव्हा तुम्ही ते स्टील कसं निवडता? काय पॅरामीटर्स त्याचे बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे आपण वापरलं पाहिजे? नाही, स्टील जे आहे, आता स्टीलचं म्हणजे आपण जे स्ट्रक्चरल इंजिनियर आहे ते स्टील डिझाईन्स देतात आपल्याला. हो, हो. त्याच्यामध्ये FE 500, FE 550 हे जे स्टील्स आहे, तर स्टील निवडत असताना सर तुम्ही क्वालिटी किती आहे तुमची ते पहिले चेक केली पाहिजे. ज्या कंपनीचं तुम्ही स्टील घेताय ती सर्टिफाईड आहे का, लॅब टेस्टिंग झालेली आहे का, तिचा तुम्ही एक आढावा घेतला पाहिजे. तिच्या प्लॅन्टला व्हिजिट केली पाहिजे की जे स्टील आपण जिथून ते यूज करतो तर ते कसं बनते. जर तुम्ही मोठा प्रोजेक्ट करत आहे तर याच्याकडे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. बरोबर. आणि आयकॉन स्टील तुम्ही कुठल्या प्रोजेक्टवर याआधी वापरले का? आणि तुमचा अनुभव कसा होता आयकॉन स्टील बरोबरचा? आयकॉन स्टील मी याच्या अगोदर भरपूर दिवस वापरलेलं आहे. बरं. तर त्यांच्या प्रॉडक्ट बद्दल, त्यांच्या सर्व्हिसेस बद्दल काही सांगता येईल का? सर, आयकॉन बद्दल सांगायचं जर झालं हं. तर मी ACC खामगाव चॅप्टरचा चेअरमॅन आहे. हं. आणि ज्यावेळेस आमचं इनॉर्गेशन होतं फंक्शनचं, तर सगळ्यात पहिले जर आम्हाला स्पॉन्सरशिपसाठी जर कोणी ओळखलं असेल तर ते आयकॉननी. आणि राठी सरांनी आमच्या फक्त एका फोनवर आम्हाला स्पॉन्सरशिप अवेलेबल करून दिली होती. हं. आणि आम्हाला त्यांनी खूप मोठा सपोर्ट केला होता, बरोबर. जे आज पण आम्ही त्यांना त्या गोष्टीसाठी खूप मानतो. क्या बात आहे. राठी सरांबद्दल पण काही सांगता आलं तर आम्हाला ऐकायला तुमच्याकडनं आवडेल, त्यांच्या स्वभावाबद्दल, त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल. राठी सरांची आणि माझी भेट रॅमकॉनमध्ये झालेली आहे. बरं. आणि त्यांचं आमचं 2023 मध्ये ज्यावेळेस रॅमकॉन होतं अकोल्यामध्ये, हं. त्यावेळेसच आमची भेट झाली. हं. आणि त्यांनी आम्हाला पूर्ण सहकार्य केलं आमच्या खामगाव टीमसाठी.
स्पॉन्सरशिप वगैरे त्यांनी दिली आणि एकदम चांगलं व्यक्तिमत्व आहे, सपोर्टिव्ह आहे. आणि अशीच व्यक्तिमत्व आपल्याला जर कोणाचा जर सपोर्ट असला तर नक्कीच आम्हाला पण एक प्रेरणा मिळते. क्या बात. सो हे होते इंजिनियर समीर दलाल सर आणि त्यांनी फार मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. त्यांच्या सगळ्या प्रश्नांवर त्यांनी त्यांच्या अनुभवातून आलेल्या त्यांच्या प्रवासाबद्दलची उत्तर दिली. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला एक कायम असा वाटला, की आयुष्यात मित्र असणं का गरजेचं आहे याची वेगवेगळी कारणं आहेत. तसं हे एक व्यावसायिक कारण सुद्धा फार महत्त्वाचं आहे. कारण एखादा कन्सल्टंट तर तुम्ही नेमू शकता पैसे देऊन, पण मित्र असतो तो तुम्हाला खरा फक्त सल्ला त्याच्या देतो. ज्ञानानं सल्ला देत नाही तर मनानं सल्ला देतो. आणि त्यामुळे जेव्हा तुम्ही अशा मोठ्या व्यवसायात यशस्वी होत असतात तेव्हा असे मित्र कायम तुमच्या सोबत असणं हे गरजेचं आहे. आणि घराला ज्याप्रमाणे भिंती असतात त्याप्रमाणे हे मित्र तुमच्या बरोबर भिंतीसारखे पाठीमागे कायम उभे राहतात. आणि सर पुन्हा एकदा आपले आभार की तुम्ही इतका वेळ दिलात आम्हाला, इतक्या मनमोकळेपणाने बोललात आणि येणाऱ्या भविष्यात सुद्धा असेच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच माझ्याकडून आणि आयकॉन स्टील दोघांकडून मनपूर्वक शुभेच्छा. नक्कीच धन्यवाद तुम्ही आम्हाला इथे बोलवल्याबद्दल. थँक्यू.